आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगताना आदिवासी बांधवांच्या जमिनी मूळ मालकास देण्यात याव्यात, शहरातील आदिवासी बांधवांच्या जात पडताळणी कार्यालय सोयीचं करण्यात यावं, तसंच आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती अधिकार वर्ग देण्यास टाळाटाळ करत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। नाशिक तालुक्यातील सिंगवे बहुला देवळाली कॅम्प या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा देण्यात यावे। मालेगाव तालुक्यातील आदिवासींची 2 गावं गडबड लुला या ठिकाणी आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा केला असल्या कारणाने त्या गडबड सोसायटीचे शासनाने ऑडिट करावे। या व्यतिरिक्त इतर मागण्या देखील शासनाला वेळोवेळी देण्यात आल्या। शासनाने दखल न घेतल्यामुळे हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी ऑक्टोबरमध्ये नाशिक ते मंत्रालय आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा देखील दिला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सिंगवे बहुला गाव, नाशिक तालुक्यामध्ये सिंगवे बहुला गाव 1952 मध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे। कलेक्टर ते जे गाव होतं रेंज एरियामध्ये होतं, ते रेंज एरियामधून ते बाहेर आलं, त्या ठिकाणी पुनर्वसन झालं। सर्वे क्रमांक 3 त्या लोकांना आजपर्यंत सातबारा उतारा मिळाला नाही। हा लढा खूप वर्षापासून चालू आहे। त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा सहभाग घेतला होता। त्यांनी ऑर्डर केली, त्यावेळेस जिल्हा निवासी तुकाराम खेडकर साहेब होते, त्यांनी त्यांचा आढावा घेतला। छावणी परिषदेमध्ये जाऊन त्यांची बैठक घेऊन पुढं त्याचा विषय परत मार्गी लागला नाही, तो मार्गी लागावा, त्या लोकांना सातबारा उतारा मिळावा ही एक मागणी आहे। नाही, या मागण्या तुमच्या जर मंजूर नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका 14/10/2024 रोजी आम्ही नाशिक ते मंत्रालय आम्ही पायी निघणार आहोत। जेवढे जे लोक आहे आमचे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सर्व लोक घेऊन आम्ही पायी पदयात्रा करत मंत्रालयापर्यंत आम्ही जाणार आहोत व मुख्यमंत्र्यांना त्याचं आम्ही निवेदन देणार आहोत। किती लोकांवर अन्याय झाला आहे साधारण असं आपल्याला वाटतं? साधारणतः एक सिंगवे बहुला संपूर्ण गाव आहे। त्याच्यानंतर या आमचे जे गडबड सोसायटीवाले आहे ते जवळपास 100 लोकांचे पुढं गाव 100 पुढेचे लोक आहेत ते, आणि काही ज्या जमिनी आहे ते पण जवळपास जिल्ह्यामध्ये 5-25 लोक आहे। तुमचं शासनाशी काही पत्रव्यवहार झाला आहे का? काही याच्यापूर्वी खूप पत्रव्यवहार झाले, शासनाने जे आम्हाला काही उत्तर बी दिले, आम्ही कारवाई करतो। पण आज जे आम्ही जे मागच्या महिन्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही, आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आम्हाला पत्र आलं नाही। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।